आपल्याकडे आले आहेत दुसरे पाहुणे आणि ते म्हणजे आपल्या वाडीच्या आत्या आहेत. वाडीच्या आत्या म्हणजे आनंदपूर, पहिला वाडी बोलायची, आता आनंदपूर नाव आहे. तर आनंदपूरच्या आत्या आहेत ह्या आणि खूप आबांच्या एकदम बोलतात ना जवळच्या आत्या आहेत, अशा घरातल्या म्हणजे बोलतात सख्या आत्यांच्या वर यांचं पण आबांवरती लक्ष असतं. आणि आबा पण म्हणजे आम्ही नेहमी, काल वाडीची यात्रा होती, आम्ही दरवर्षी त्यांच्याकडे सुद्धा जातो. तर ह्या आनंदपूरवरून चांदकला आता ऊन किती तुम्ही बघताय, ते चालत आलेत. आश्चर्य म्हणजे इथून इथपर्यंत जायला लोक एवढे कंटाळा करतात, सावलीत सुद्धा. तर ह्या उन्हामध्ये एवढं लांबपर्यंत चालत आलेत, तर खरं विशेष आहे. पण एक फोन केला असता तर घरात आपल्या गाड्या आहेत, 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे, मी न्यायला आली असती, मला पण येते. मग करायचा ना फोन, का आला तुम्ही? आता तुम्ही तुमच्या जत्रेच्या गडबडीत असेल तरी एखादं माणूस चालायला लावून असं मला तर बरोबर वाटलं. पण हे पण एक बोलताना प्रेम आहे की लोक चालत का होईना येतात. आणि आनंदपूर खरंच खूप दूर आहे, पण अजून पण चालत कोणी येत असेल हे विशेष आहे. तर हे शिकण्यासारखं आहे. पण मला असं म्हणायचंय, काळजी घ्या, एवढं ऊन आहे, एवढा त्रास नका करू, आम्हाला फोन करा, आम्ही येऊ. आणि आता तुम्ही आस्वाद तर घेणारच आहे. चिकन मटन काय आवडतं तुम्हाला? काय बी चिकन. बरं तुम्हाला, आता मी बोलली, तुम्हाला बोलता करायचं, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय बोलावंच वाटतं? आता काय बोलावंस वाटतंय, जवळ आहे गाव आपलं, आमच्या बी देव आहे, भाव आहे आमचा, म्हणून यायचं जायचं यात्रेला ह्याला. आणि सणासुर माणसांची गाठी भेटे, परत वर्षभर भेट होते नाही होत, पण जत्रा म्हटलं की पाहिजे. आणि जत्रेला अस्सल घरगुती. आणि आत्याच्या हातचं मटण तर बापरे, मला खूप आवडतं. म्हणजे ते सुकं मटण किती छान केलेलं तुम्ही, एकदम काळ्या तव्यामध्ये होतं ना ते, इतकं भारी होतं. मला अजून तोंडाला पाणी सुटतंय, कधी मिळणार मला परत. पण खरंच आत्याचं जेवण खूप छान असतं. आणि आता आमच्या आईचं जेवण पण तुम्ही खावाच. आणि अजून काय मामाकडे आलेत, मामा येतील ना? ठीक आहे. आणि काजल गेली? बरं ठीक आहे. खूप छान वाटलं तुम्ही येऊन. आणि आता आपण फोटो पण काढूयात एक आठवण म्हणून. ठीक आहे, चालेल. कसं वाटतंय बोलून? मग नेहमी व्हिडिओ बघत असता, आज बोलायला तुम्हाला वेळ देते. एक मिठी तर बनते आपले, हे ना? चालेल.